नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला नवोदय प्रवेश परीक्षेचा अभ्यास चालू आहे. त्याच्यामधले आपण उतारे पाहत आहोत. तर पहिला उतारा त्या अगोदर तुम्ही पाहिला आहे. आता आपल्याला उतारा दुसरा घ्यायचा आहे. उतारा 2 2018ला आलेला आहे. बघा, एक्झाममध्ये 2018च्या हे उतारा आलेला आहे. तर आपण सगळ्यात पहिले हा उतारा वाचून घेऊ, मग त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व करू. खेड्यातल्या बाजारच्या दिवसाची मजा मुले, स्त्रिया, पुरुष सगळे लुटतात. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला आणि धान्य व आपल्या शेतात पिकवलेल्या सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते. उतारा चांगला समजून घ्यायचा. बघा, याच्यामध्ये काय आहे, खेड्यातल्या बाजारामध्ये काय असतं, मुले, स्त्रिया, पुरुष सगळे काय करत असतात, त्या दिवसाची मजा घेतात. बाजारामध्ये खूप साऱ्या वस्तू येतात, ते विकत घेतात. शेतकऱ्यांना आपला भाजीपाला त्याच्यामध्ये विकता येतो. धान्य, शेतात जे जे पिकवलं आहे ते सगळ्या वस्तू विकायची ती चांगली जागा असते. सकाळी शेतकरी धान्याची पोती आणि फळांच्या व भाजीपाल्यांच्या टोपल्या यांनी आपल्या बैलगाड्या व ट्रॅक्टर भरून टाकतात. हे काय करतात, सकाळी शेतकरी बाजाराच्या दिवशी सगळे धान्य, फळ, भाज्या या सगळ्यांच्या टोपल्या आपल्या बैलगाड्याने ट्रॅक्टरमध्ये भरून घेऊन जातात. बाजारात विकायच्या असलेल्या शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी आणि कोंबड्याही बरोबर घेतात. अजून ते काय करतात, भाजीपाला, फळ यांच्याबरोबरच त्यांच्या शेळ्या, मेंढ्या असतात, गाई, म्हशी, कोंबड्या यासुद्धा ते त्यांच्याबरोबर घेऊन जातात. कशासाठी, तर त्या विकण्यासाठी. बरेच जण त्या बाजारामध्ये त्यांनासुद्धा विकत असतात. त्यांना बाजारातून इतर वस्तू विकतही घ्यायच्या असतात. त्यांना कपडे आणि मसाले तसेच कितीतरी घरगुती जिन्नस हवे असतात. त्यांच्या शेताजवळ या गोष्टी सहज उपलब्ध नसतात. त्यांना म्हणजे ज्या गोष्टी भेटत नाहीत सहज, ते त्यांना बाजारामध्ये भेटत असतात आणि ते स्वतः विकत घेतात. बांगडी विक्रेत्याकडून बायका रंगीत बांगड्या खरेदी करतात. चुली पेटवल्या जातात. भजी, पुऱ्या आणि भाज्या बनवल्या जातात. समोसे आणि उसाचा रसही फार लोकप्रिय असतो. म्हणजे त्या बाजारामध्ये समोसे विकतात. खाण्यापिण्याचे पदार्थसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे विकले जातात आणि ते लोक खरेदी पण करतात. मुले आपल्या मित्रांसमवेत आनंदाने बागडतात. छोटे जे मुलं असतात ते बाजारामध्ये काय करतात, आनंदाने इकडे तिकडे फिरतात, बागडतात. आनंदाने आपल्या मित्रांसमवेत बागडतात. मुले झोपाळ्यावर आणि मेरी गो राऊंडमध्ये बसतात. त्या बाजारामध्ये झोपाळे असतात, म्हणजे झोके असतात. मेरी गो राऊंड म्हणजे खेळ खेळण्यासाठी त्यांना विविध प्रकारच्या वस्तू असतात, तिथे ते त्याच्यावर खेळतात. प्रत्येकाला बाजाराचा दिवस प्रिय असतो. प्रत्येकाला बाजार हा प्रिय असतो. म्हणजे बाजार भरला की सगळ्यांना जाण्याची इच्छा असते. आपल्याला वेगवेगळे हे खरेदी करायचं, ते खरेदी करायचे, त्याच्यामुळे ते प्रत्येकजण आनंदी असतात. तर हा झाला उतारा. आता याच्यावरचे आपण प्रश्न आणि उत्तरं पाहू. शेतकरी आपला भाजीपाला आणि धान्य बाजारात कसे घेऊन जातात. आता हे शेतकरी आपण आता उत्तरामध्ये वाचलो होतो. त्यांचा भाजीपाला आणि धान्य कशातून घेऊन जातात, कसे घेऊन जातात. ऑप्शन नंबर ए, त्यांच्या ट्रकमधून आणि मोटर गाड्यातून. बी, त्यांच्या बैलगाडीतून आणि ट्रॅक्टरमधून. सी, स्वतःच्या डोक्यावर नेतात. डी, मदतनीसांकडून आणि मित्रांकडून. त्याचं उत्तर काय आहे बघा, शेतकरी आपला भाजीपाला, धान्य कशातून घेऊन जातात, आपण वाचलं होतं उत्तरामध्ये. हे बघा, इथे आहे, बैलगाड्या आणि ट्रॅक्टर भरून टाकतात. म्हणजे आपल्या सगळं भाजीपाला ज्या वस्तू आहेत विकायच्या आहेत, बाजारात न्यायच्या, त्या काय करतात, ते ऑप्शन नंबर बी, त्यांच्या बैलगाडीतून आणि ट्रॅक्टरमधून घेऊन जातात. ज्याचं उत्तर आपल्याला बी हा ऑप्शन गोल करायचा आहे. आता प्रश्न दुसरा पहा. शेतकरी बाजारला आणखी काय घेऊन जातात. काय घेऊन जातात शेतकरी. ऑप्शन नंबर ए, त्यांचे गुरे आणि व कोंबड्या. बी, फर्निचर. सी, कपडे. डी, खेळणी. शेतकरी बाजाराला आणखी काय घेऊन जातात बघा, गुरे, कोंबड्या घेऊन जातात. त्यांची खेळणी वगैरे नेतात का, फर्निचर नाही नेत, कपडे नाही, तर त्यांची गुरे नेतात आणि कोंबड्या. कशासाठी, त्यांना विकायचं असतं. त्यांना गुरे, वेगवेगळे प्राणी असतात, कोंबड्या असतात, त्यांना विकण्यासाठी ते घेऊन जातात. तर आपल्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, एला आपल्याला गोल करायचं आहे.
प्रश्न 3. पोती या अर्थाचा पुढीलपैकी कोणता शब्द आहे? पोतीला आपण अजून काय म्हणू शकतो? समानार्थी शब्द पण म्हणू शकतो. तर त्याचा समानार्थी शब्द काय होईल? ए. पेट्या, बी. पिशव्या, सी. डबे, डी. पॅकेट. तर आपण पोतीला काय म्हणू शकतो? पेट्या म्हणू शकतो का? नाही. पेटी पत्राची वगैरे असते, स्टीलची असते, पत्राची असते, त्याच्यामुळे आपण पोतीला पेट्या नाही म्हणू शकत. तर पोती बी ऑप्शन असू शकतो का बघा? पिशव्या म्हणजे पोती म्हणू शकतो. मोठ्या मोठ्या पिशव्या ज्या असतात त्याला पोतीसुद्धा म्हणतात. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. प्रश्न 4. मुले बाजारात काय करतात? मुले बाजारामध्ये काय करतात? भाजीपाला व धान्य विकतात. ऑप्शन नंबर बी. कोंबड्या आणि शेळ्या खरेदी करतात. सी. मित्रांबरोबर बागडतात. की डी. भजी आणि समोसे विकतात. याच्यातलं आपलं उत्तर काय आहे? मुले बाजारात काय करतात? आपण बघितलं बघा, उतार्यामध्ये वाचलं होतं. मुले काय करतात? मुले आपल्या मित्रांसमवेत आनंदाने बागडतात. म्हणजे तिथले जे खेळ आहेत ते खेळतात. मुले झोपाळ्यावर मेरीगो राऊंडमध्ये बसतात. जर याच्यामध्ये उत्तर कोणतं येईल आपलं? मुले बाजारात काय करतात? ऑप्शन नंबर सी. मित्रांबरोबर बागडतात. परीक्षेमध्ये तुम्हाला अशा ऑप्शनला राईट करायचं नाही आहे. मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी इथे राईट करून दाखवायले. याचं उत्तर तुम्हाला हे जे उत्तर आहे ते सी. याला गोल करायचे, पूर्ण गोल करायचे, बाहेर नाही जाऊ द्यायचं. व्यवस्थित गोल करायचं आहे काळ्या किंवा निळ्या पेनने. ओके. आता प्रश्न 5 पहा. खेड्यातला बाजारचा दिवस शेतकऱ्यांसाठी का चांगला असतो? म्हणजे खेड्यातला जो बाजाराचा दिवस असेल, सोमवार असेल, कोणाचा शनिवार असतो, कोणाचा मंगळवार असतो, तर हा त्यांच्यासाठी चांगला का असतो? तर ऑप्शन नंबर ए बघा. शेतकऱ्यांना बाजारात आपले मित्र भेटतात. शेतकऱ्यांना त्यांचे मित्र भेटतात म्हणून चांगलं वाटतं. तो चांगला दिवस असतो का? बी. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते. शेतकरी जे माल पिकवतात शेतामध्ये ते विकण्यासाठी तो चांगले ठिकाण आहे म्हणून असते का? ऑप्शन नंबर सी. शेतकरी बाजारात खूप मजा करतात. शेतकरी मजा करण्यासाठी जातात का बाजारामध्ये? ऑप्शन नंबर डी. शेतकऱ्यांना बसायची व समोसे खायची संधी मिळते. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना बसायला भेटतं किंवा समोसे खायला भेटतात, वेगवेगळे पदार्थ भेटतात म्हणून जातात का ते? किंवा त्यांच्यासाठी चांगला असतो का? तर नाही. कशामुळे खेड्यातला बाजाराचा दिवस शेतकऱ्यांसाठी चांगला का असतो बरं मग? तर याचं आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकण्याचे ते चांगले ठिकाण असते. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना हा चांगला दिवस असतो. जो पण त्यांचा बाजाराचा दिवस असेल तो त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो, आनंदाचा असतो. कारण त्यांचा जो माल आहे तो विकला जातो त्या ठिकाणी. त्याच्यामुळे ठीक आहे. हा उतारा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजला असेल. उतारा 2 हा 2018मध्ये आला होता. त्याच्यामुळे प्रत्येक उतार्याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करा. 2-3 वेळेस उतारा वाचून काढायचा. त्याचे प्रश्न आपल्याला ॲक्युरेट बघायचे आहेत, बरोबर आहेत की नाही. आणि मग त्याच्यानंतरच आपण परीक्षेमध्ये उत्तर जे ऑप्शन असेल आपलं त्या पर्यायाला गोल करायचे. ठीक आहे. हे आपण उतारा 2 पाहिलेला आहे. याच्या पुढचा उतारा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. काही समजत नसेल तर विचारत जा नक्कीच. आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.